म्हसवड नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून रिंगणात असलेले डॉक्टर सतीश मासाळ यांनी अनिल देसाई यांचे खंदे समर्थक असलेल्या अविनाश मासाळ यांना आव्हान दिले आहे। त्यांनी अविनाश मासाळ यांच्यावर जोरदार शिरसंधान साधले असून सोसायटी काढली खरी पण लोकांना जाऊन विचारा, त्यात एका घरातील 5-6 संचालक आहेत। तुम्हाला घरासाठी काम करायचं आहे की प्रभागासाठी? तुम्ही लोकांना कर्ज देताना सांगता की तुम्ही मतदान करणार असाल तरच तुम्हाला सभासद करू, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे। आपल्या सोबत आहेत सतीश मासाळ। तर तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली अधिकृतरित्या आणि तुम्ही मैदानात आहात। तुमच्या विरोधात अनिल देसाईंचे खंदे समर्थक मानले जाणारे अविनाश मासाळ ही मैदानात आहेत। तर नक्की काय भावना आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांपुढे जाणार आहात? माझा मुद्दा आहे, मला युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करायचं आहे, समाजकार्य करायचं आहे। पहिला मुद्दा आहे युवकांसाठी। मला आता होणारे MIDC भाऊंनी जी MIDC आणलेली आहे त्या MIDCमध्ये युवकांसाठी मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे। तिथं मी भाऊंसोबत त्या युवकांना रोजगार द्यायचं प्रयत्न करणार आहे आणि स्थानिक सगळ्या युवकांना जिथं जिथं देता येईल रोजगार तो रोजगार द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। दुसरी गोष्ट असेल युवकांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा, कसं त्यांचं आरोग्य सुदृढ राहील, आरोग्याच्या विषयी जे योजना राबवण्यासारखे आहेत ते राबवण्याचा माझा हेतू आहे। तर महत्त्वाचे समजले जाणारे म्हसवडच्या चर्चेत असणाऱ्या प्रभागातून तुम्ही उमेदवार आहात आणि तुमच्याच प्रभागात MIDCचा मोठा प्रोजेक्ट पुणे बेंगलोर कॉरिडॉरमधला होतोय। तर त्याच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना आणि जनतेला कशा पद्धतीने फायदा मिळवून द्यायचा प्रयत्न आहे तुमचा? नाही, जनतेसाठी जे MIDC होते ते MIDC जाणाऱ्या जिरायत शेतीचं, जिरायत जमिनीचं जेवढा जास्तीत जास्त मोबदला मिळवून देता येईल त्याच्यासाठी भाऊंसोबत प्रयत्न करेन, भाऊंच्या नेतृत्वात काम करेन। त्याच्यासाठी जेवढं लोकांच्यासाठी जास्त मोबदला मिळायला पाहिजे तेवढा मिळवून देईन। दुसरी गोष्ट राहिली त्यांच्या बागायत क्षेत्राची। काय लोक आता अफवा उठवत आहेत की तुमची घरे जाणार, तुमच्या बागायत जमिनी जाणार, तुम्ही बेघर होणार, तर ही पूर्णपणे अफवा आहेत। भाऊंनी आम्हाला, आम्ही आतापर्यंत 10-20 वेळा ह्या मुद्द्यावर भाऊंकडे गेलेलो आहे। भाऊंनी आम्हाला शब्द दिलेला आहे तुमचं एकही बागायत क्षेत्र कोणाचंही घेतलं जाणार नाही आणि कोणाचंही घर त्याच्यामध्ये जाणार नाही, असे भाऊंनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला म्हणजे शब्दावर आमचा विश्वास पक्का आहे। आता तुमच्या विरोधात असलेले अविनाश मासाळ यांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत अनिल देसाईंनी वक्तव्य केले की माझा कार्यकर्ता अविनाश मासाळनी 5 सोसायट्या बांधल्यात आणि लोकांना त्याच्यामार्फत कोट्यावधी रुपयाचे कर्ज दिलेले आहेत। तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही या गोष्टीवर अगदी मतदारसंघात किंवा आमच्या प्रभागात जाऊन विचारा लोकांना की बाबा या लोकांनी किती लोकांना कर्ज दिली। एका घरातले 5-5-6-6 संचालक, म्हणजे तुम्हाला घरासाठी काम करायचं आहे का प्रभागासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे किंवा समाजासाठी काम करायचं आहे, ह्याच्यातनंच लक्षात येतं ना। आणि दुसरी गोष्ट राहिली तुमच्या कर्जाचा विषय। तुम्ही कर्ज देताना लोकांना सांगता की आम्हाला मतदान करत असाल तरच आम्ही तुम्हाला सभासद करून घेऊ किंवा तुम्हाला तरच कर्ज दिलं जाईल। ही कुठली तुम्ही मग समाजकारणासाठी काम करता की तुमच्या घरासाठी काम करता, हा मुद्दा आहे ना। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।